राहुल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत. शिवसेनेच्या संजय गायकवाडांनंतर भाजपच्या अनिल बोंडेंची जीभ घसरली. राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय. आजीसारखी अवस्था करू असं बोललं जातंय. हल्ल्याच्या कटाचाच भाग संजय राऊतांचा गंभीर आरोप. अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. राज्यात दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य. बोंडेंना फडणवीसच प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा आरोप. अजित पवार गटाच्या आमदारांची आज देवगिरीवर बैठक. महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर चर्चा होणार तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार. महाविकास आघाडीत आजपासून सलग 3 दिवस जागा वाटपावर चर्चा होणार. काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त. मात्र काहीही झालं तरी चर्चा होणारच. संजय राऊतांची प्रतिक्रिया. लोकांना कामाची किंमत नाही याचा अनुभव लोकसभेच्या वेळी आला. न सांगता काम केल्यास लोकांना किंमत राहत नाही. अजित पवारांकडून बारामतीकरांसमोर खंत व्यक्त. तिसऱ्या आघाडीत एमआयएम पक्षाला नो एंट्री. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार. बच्चू कडूंची भूमिका. तर उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक. नवाब मलिकांच्या जावयाच्या कारचा मुंबईत अपघात. अपघातात मलिकांची मुलगी निलोफर यांना दुखापत झाल्याची माहिती. तर जावई समीर खान गंभीर जखमी. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे अन्यथा मराठी 2024ला वाट लावणार. पाडापाडी झाली तर आमच्या नावाने बोंबलत बसू नका. मनोज जरांगेंचा इशारा. आरक्षण प्रश्नावरून माळशिरसमध्ये धनगर आंदोलकांकडून रास्ता रोको. शेळ्या मेंढ्या घेऊन पंढरपूर पुणे मार्गावर आंदोलन. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 90 पैकी 24 जागांवर मतदान सुरू. सकाळी 11 वाजेपर्यंत 26% मतदान.